ही रेसिपी 2 वर्षाच्या पुढील बाळासाठी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुमचं बाळ जेवण करायला नको म्हणत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर इथे मी आज कोबीचा पराठा बनवणार होते। पराठा मी लाटून नाही तर थापून बनवणार होते गव्हाच्या पिठापासून। तर चला सांगते कसं। तर इथे मी थोडासा कोबी घेतला होता, तो स्वच्छ धुवून घेतला आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतला। मी मिक्सरला का फिरवलं की एकदम असा बारीक झाला पाहिजे त्याच्यामुळे। आणि लसूण आणि जिरे पण मिक्सरला फिरवून घेतले आणि कोबी पण फिरवून घेतला। त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद पावडर टाकली आणि कोथिंबीर टाकली आहे चिरून, चवीनुसार मीठ आणि फक्त गव्हाचं पीठ वापरलं आहे मी। तुमच्याकडे घरात जर डाळीचं पीठ असेल ते पण वापरू शकता, माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी नाही वापरलं। तर गव्हाचं पीठ घेतलं आणि छान असं पीठ मळून घेतलं। असं थोडंसं पाणी टाकून आहे ना सैलसर आपण थालीपीठला कसा डो मळतो पिठाचा, तर त्या पद्धतीने मळून घेतलं होतं आणि तव्यावर हातानेच थापून घेतलं, कपडा वगैरे काही नाही, डायरेक्ट हाताने थापून घेतला आणि छान असा पराठा तयार आहे खाण्यासाठी दह्यासोबत।